मित्रांनो, लवकरच आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षासाठी आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला एक नवीन महासंचालक भेटणार आहेत, पोलीस महासंचालक, आणि त्यांचं नाव आहे सदानंद दाते. मग पाहू त्यांच्याविषयी आपण संपूर्ण माहिती. तर पहा, सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवी पोलीस महासंचालक बनणार आहेत 1 जानेवारी 2026 पासून, म्हणजे नवीन वर्षापासून. मग सध्याच्या महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, ज्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राच्या, आणि त्यांची निवृत्ती 1 डिसेंबर 2025 ला होणार आहे. आणि त्यानंतर मग 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक होणार आहेत. त्यांचं नाव आहे सदानंद दाते. मग पहा, त्यांचं पूर्ण नाव सदानंद वसंत दाते, जन्म 14 डिसेंबर 1966. 1990च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत महाराष्ट्र केडरमधून, म्हणजे ते आपल्या महाराष्ट्राचेच आहेत आणि महाराष्ट्राचेच पोलीस महासंचालक बनणार आहेत. सध्या ते NIA मध्ये प्रमुख आहेत. 1 एप्रिल 2024 पासून ते NIA चे प्रमुख बनलेले आहेत आणि ते केंद्र सरकारमधून आता महाराष्ट्र सरकारमध्ये दाखल होणार आहेत सेवेसाठी. मग त्यांच्याविषयी इतर माहिती सुद्धा, त्यांनी विशेष कामगिरी सुद्धा केलेली आहे. त्यांनी 26/11च्या हल्ल्यामध्ये त्यांनी आपलं विशेष योगदान दिलेलं आहे. त्यासाठी ते फार प्रसिद्ध आहेत आणि त्यासाठी त्यांना बरेच पुरस्कार भेटलेले आहेत. बरेच पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा केले. अशोक चक्र, शौर्यासाठी मिळालेले देशातील सर्वोत्तम शांतता पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक सुद्धा त्यांना मिळालेले आहे. अशा प्रकारे त्यांनी जबरदस्त आपल्या जीवनामध्ये कारकीर्द केलेली आहे आणि ते आता नवीन वर्षापासून महाराष्ट्राच्या सेवेमध्ये सुद्धा दाखल होणार आहेत. अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, तोपर्यंत धन्यवाद.